नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं राठोड एमपीएससी अकॅडमी श्रीनगर नांदेड या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपल्याला 4 जून 2023 रोजी म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आज झालेली आहे त्याच्यामध्ये जी भूगोलाची प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या भूगोलाच्या प्रश्नाची संभाव्य उत्तरं आज आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, याच्या आधीच्या सुद्धा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला भूगोलावरती 15 प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्या आधीच्या सुद्धा परीक्षेमध्ये 15 म्हणजे जवळपास आपल्याला 15 प्रश्न भूगोलावरती नेहमी विचारले जातात हे यावरनं आपल्याला पाहायला मिळतं। तर मित्रांनो, आपण समजून घेऊया की या 15 प्रश्नांची संभाव्य उत्तरं कोणकोणती असू शकतात। चला, या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न विचारला गेलेला आहे, काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात त्यांना काय म्हटलं जातं? तर मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन बघा, निळा दगड, लाल दगड, पिवळा दगड आणि कीस्टोन। तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इकोलॉजीवरती विचारला गेलेला आहे, पर्यावरण शास्त्रावरती विचारला गेलेला आहे आणि आपण पर्यावरण शास्त्रामध्ये सुद्धा समजून सांगितलेलं आहे की जेव्हा कधी प्रजाती नष्ट झालेल्या असतात त्यावरती कीस्टोनचा जो परिणाम आहे तो आपल्याला जाणवतो। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर काय घ्यावं लागेल? तर या ठिकाणी याचं उत्तर काय असेल? तर 4 नंबर असेल, म्हणजे कीस्टोन हे याचं उत्तर आहे, समजून घ्या। यानंतर बघूया समोरचा प्रश्न त्यांनी आपल्याला काय विचारलेला आहे। खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग जो आहे तो प्रकाशित दर्शविलेला आहे हे नमूद करा। आता हा जो प्रश्न आहे हा क्रमिक पुस्तकावरनं विचारला गेलेला आहे, चंद्राच्या ज्या कला आहेत त्यावरती आपल्याला हा प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो, आणि याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे डी आणि एफ। तर लक्षात घ्या, या ठिकाणी पौर्णिमा आणि इथे अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन झाल्याच्या नंतर चंद्राचा जो प्रकाश आहे तो कमी कमी होत जातो आणि वाढत जातो आणि एका अँगलमध्ये तो आपल्याला प्रकाशित दिसतो आणि तो अँगल म्हणजेच या ठिकाणी कोणता असायला पाहिजे? तर डी आणि एफ असायला पाहिजे। ठीक आहे, तरी आपण बघूया की आयोग याचं उत्तर काय देऊ शकतं। याच्यानंतर बघा समोरचा प्रश्न आपल्याला काय विचारला गेलेला आहे। पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा सजीव समूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूदर परिणाम करणारी सर्व परिस्थिती व तिचे कारके व त्यांचा प्रभाव होय। ही पर्यावरणाची व्याख्या कुणी केलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे। मित्रांनो, हे सुद्धा प्रश्न आपल्याला इकोलॉजीवरती विचारला गेलेला आहे आणि याची जे व्याख्या आहे याची व्याख्या इन्सायक्लोपीडिया म्हणजेच विश्वकोशामध्ये दिली गेलेली आहे। त्यामुळे याचं उत्तर काय असायला पाहिजे? त्याचं संभाव्य उत्तर आहे 1, लक्षात घ्या। याच्यानंतर बघा आपल्याला समोरचा प्रश्न काय विचारला गेलेला आहे। पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत, खालीलपैकी कोणते कारणे खनिजाच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला भारताच्या भूगोलावरती आणि विशेष करून खनिज संपत्तीवरती विचारला गेलेला आहे। तर आता बघा या ठिकाणी आपल्याला कोणते कोणते कारण दिलेले आहेत। पहिलं कारण बघा, पर्मो-कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता। तर अगदी बरोबर आहे मित्रांनो, हा जो भाग आहे मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं की वरचा जो पंजाबचा आणि पंजाबच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे तो पाण्याखाली होता, समुद्राच्या भागाखाली होता। त्याच्यामुळे पहिलं जे आहे ते काय असायला पाहिजे? तर बरोबर असायला पाहिजे। पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संपूर्ण वाळवंटाचा भाग आहे, वृक्ष भाग आहे, त्यामुळे साहजिकच आहे की या ठिकाणी वेगवेगळ्या कारणामुळे तिथे वेगवेगळे खनिज जे आहे ते निर्माण होऊ शकतात, कारण प्रत्येक घटक जो आहे तो खनिजावरती कुठला ना कुठला तरी परिणाम करत असतो। त्यामुळे खनिजांची निर्मिती किंवा वितरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। पर्जन्याचं प्रमाण कमीच आहे हे सुद्धा त्याचं कारण असू शकतं। त्याच्यानंतर तिसरं बघा, पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे असतं, हे सुद्धा याचं ऑप्शन कसं आहे? बरोबरच असायला पाहिजे, कारण पश्चिम भागामध्ये हवामान उष्ण आहे आणि कोरडं आहे, त्यामुळे तेथील खनिज संपत्तीच्या वितरणामध्ये जो आहे तो परिणाम आपल्याला जाणवतो। त्यामध्ये बघा की जसं की सतत जर बाष्पीभवन होत असेल तर तिथे क्षार उरतात आणि क्षार उरल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मिठाचं प्रमाण जे आहे ते पाहायला मिळतं। तर जसं की आपण सांबर सरोवरामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं। तशा प्रकारे या भागामध्ये बाष्पीभवन सतत होत असल्यामुळे मिठाचं प्रमाण जे आहे ते अधिक प्रमाणात पाहायला मिळतं। त्यामुळे चुनखडक असेल, जिप्सम असेल किंवा मीठ असेल हे खनिज साठे जे आहेत या ठिकाणी आपल्याला वितरित झालेले पाहायला मिळतात। ए, बी आणि सी हे तीनही कारणं जे आहेत ते बरोबर असायला पाहिजे। त्यामुळे याचं उत्तर बघूया आपण काय येतं। ए मध्ये फक्त 1 बरोबर आहे, बी मध्ये ए आणि बी बरोबर आहे, 3 मध्ये बघा ए, बी, सी, तर याचं उत्तर काय असायला पाहिजे? 3 असायला पाहिजे। मित्रांनो, लक्षात घ्या, हे तीनही कारणं यासाठी बरोबर आहेत, कारण खालचं जे आहे ते पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात वनछेदनात खाली अत्यल्प आहे। आता वनछेदनामुळे आपल्याला माहितीच आहे की पाऊस पडत नसल्यामुळे आणि हवामान वृक्ष असल्यामुळे साहजिकच आहे वनाचं प्रमाण कमी असणार आहे, पण वनांमुळे
खनिजावरती तेवढासा फारसा किंवा परिणाम पाहायला आपल्याला मिळत नाही, त्यामुळं डी जे आहे ते उत्तर चुकीचं आहे. चला समोर जाऊया आपण आता. यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक आढळते. आता मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्नसुद्धा आपल्याला खनिजावरतीच विचारला गेलेला आहे आणि हे मी तुम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे. तुम्ही नोट्स काढून बघा, तुम्हाला हे सगळे प्रश्न जे आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये पाहायला मिळतात. आता इथे बघा, आपण बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मृदा पाहायला मिळते आणि ही मृदा जी आहे ती कशावरती अवलंबून असते, तर तिथे असणारं पाण्याचं किंवा पर्जन्याचं जे प्रमाण आहे किंवा तिथे असणारं पावसाचं जे प्रमाण आहे त्यावरती हे सगळं काही अवलंबून असतं. आता इथे बघा, लोह म्हटल्याच्या नंतर ती मृदा कशी असायला पाहिजे, लालसर असायलाच पाहिजे, याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. मग लालसर मृदा किंवा लोह कोणत्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्य असतं किंवा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो, त्या पावसामुळे त्या ठिकाणी आपल्याला लोह जे आहे ते पाहायला मिळतं. आता तांबडी मृदा तर आहेच आहे, पण तांबडी मृदा ही जी आहे ती केवळ लोहासाठी आहे, त्याच्यामध्ये बॉक्साईट फारसा आढळत नाही, त्याच्यामुळे पहिला जो ऑप्शन आहे ते या ठिकाणी असणारच नाहीये, सोडून टाका. दुसरं रेगूर मृदेलाच आपण काय म्हणतो, कपाशी मृदा सुद्धा म्हणतो किंवा कॉटन सॉईल म्हणतो, ब्लॅक सॉईल म्हणतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती याला इंटरनॅशनल चेर्नोजम सॉईल असं सुद्धा म्हटलं जातं, त्याच्यामुळं हे सुद्धा येणार नाहीये. मग आता गाळाची मृदा तर आपल्याला माहिती आहे की नदीच्या खोऱ्यामध्येच आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी असणार नाहीये. तर मग कोणतं आहे बरं, जांभी मृदा. आपल्या मित्रांना माहिती आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे आणि महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ही मृदा आपल्याला पाहायला मिळते, कारण या दोन्ही ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण अधिक आहे, त्यामुळे लोह आणि बॉक्साईट याच ठिकाणी आढळतं. आणि याच्यामध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकलेली पण आहे की बॉक्साईट कुठं आढळतं, तर सरळ बॉक्साईट आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं, त्यामुळं कोल्हापूर जिल्हा कोण्या दिशेला आहे, तर दक्षिणेला आहे. त्याच्या शेजारी कोणता जिल्हा आहे, तर सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग असेल किंवा कोल्हापूर असेल, या दोन जिल्ह्यामध्ये आपल्याला जांभी मृदा पाहायला मिळते, त्याच्यामुळे याचं उत्तर काय असलं पाहिजे, ऑप्शन नंबर 3 असायला पाहिजे. समजले. चला समोर जाऊया आपण. खाली 2 विधाने दिली आहेत, त्यापैकी ए हे प्रतिपादन असून आर हे त्याचे कारण आहे, दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर निवडा. आता आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत बघा की काय. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे. वजन न घटणारा आहे का बरं, वजन न घटणारा आहे का, अंदाज करा. आपण जेव्हा कापूस वेचतो किंवा जमा करतो त्यावेळेस त्याचं वजन पूर्णपणे कमी होऊ शकतं का, तर त्या ठिकाणी आपलं उत्तर असू शकतं की तसं होऊ शकणार नाही. त्याचं कारण काय आहे की कापसाचं वजन जे आहे ते फारसं कमी होत नाही आहे, थोडं कमी होऊ शकतं पण अतिशय कमी होऊ शकत नाही आहे. त्यामुळे इथे बघा, कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे तर आहे, शिवाय हलका व टिकाऊ सुद्धा आहे. बरोबर आहे, कारण त्याच्यामध्ये असणारी जी सरकी असते किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या बिया जी आहेत याचं वजन जेव्हा कमी झालेलं असतं तेव्हा तर तो फुटलेला असतो कापूस, त्याच्यामुळे साहजिकच आहे की याचं वजन फारसं कमी होणार नाही आहे, थोडं होईल पण जास्त होणार नाही आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. आणि त्याला आपण कितीतरी दिवस आपण ठेवलं तर ते काही खराब होत नसतो किंवा सडत सुद्धा नसतो, त्यामुळे पहिलं जे ऑप्शन आहे ते बरोबर असायला पाहिजे. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेशात किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते, तर हे पण अगदी बरोबर आहे, कारण ज्या ठिकाणी सुती कापड आपण निर्माण करतो त्याच्याच आजूबाजूच्या प्रदेशामध्ये कापसाचं उत्पादन होत असतं आणि ज्या प्रदेशामध्ये कापसाचं उत्पादन असतं त्याच ठिकाणी सूतगिरण्या किंवा बाजारपेठी असतात, त्यामुळे हे सुद्धा याचं उत्तर असायला पाहिजे. आता ए आणि आर हे दोन्ही आपल्याला याच्या ठिकाणी बघायचे आहेत. ऑप्शन काय असू शकतं सांगा बरं. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे खरे स्पष्टीकरण आहे. दुसरं बघा, ए आणि आर दोन्ही बरोबर आहे परंतु आर हे ए चे खरे स्पष्टीकरण नाही, अगदी बरोबर. आणि तिसरं बघा, ए बरोबर आहे पण आर चूक आहे, हे येणार नाहीये. ए हे चूक आहे पण आर हे बरोबर आहे. तर लक्षात घ्या, याचं उत्तर काय यायला पाहिजे, तर 2 यायला पाहिजे, कारण सरते शेवटी आपल्याला या ठिकाणी प्रतिपादन विचारलं गेलेलं आहे, तर त्याचं काही प्रतिपादन असं असू शकत नाही आहे, त्यामुळे दोन्ही बरोबरच आहेत. ऑप्शन काय आहेत बरं, दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे स्पष्टीकरण असू शकत नाही, कारण दोघांचा संबंध तेवढा फारसा जवळचा नाही आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला अजून एक प्रश्न विचारला गेला, भारताच्या प्राकृतिक रचनेत
किंवा भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवली जाते? मित्रांनो, हा नकाशा वाचनावरचा प्रश्न आहे. मी तुम्हाला खूप वेळ सांगतोय की आपण 15 मिनिटं का होईना रोजचं रोज आपण नकाशा वाचन करायलाच पाहिजे. नकाशा वाचनामध्ये आपल्याला रंग जे दिलेले असतात ते रंग महत्त्वाचे असतात. लहानपणापासून आपण या सगळ्या गोष्टी भरत आलेलो आहोत. आपल्याला माहिती असलं पाहिजे की हिरवा रंग जो आहे तो कशाने दर्शवला जातो बरं? कारण हिरवा रंग म्हणजेच त्या ठिकाणी वनाच्छादन आहे किंवा वनाचा भाग आहे. पहिला गडद हिरवा रंग, ज्या ठिकाणी जास्त घनदाट जंगल आहे ते गडद हिरव्या रंगाने दर्शवलं जातं. जर तुरळक हिरवळ असेल किंवा तुरळक बने असतील तर ते सुद्धा आपल्याला हिरव्या रंगाने दर्शवलं जातं. पिवळा रंग जो आहे तो पठारी भागाने दर्शवला जातो आणि तपकिरी रंग जो आहे ते डोंगर रंगाने दर्शवला जातो. मित्रांनो, तुम्ही कुठलाही ॲटलस करून काढून बघा, तुम्हाला अशाच प्रकारचा पाहायला मिळतो. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असायला पाहिजे? आपल्याला प्रश्न विचारला महाराष्ट्र पठार कशाने दर्शविलं गेलेलं आहे? तर पिवळ्या रंगाने दर्शवलं जातं. तपकिरी याचं उत्तर असणार नाही, कारण तपकिरी रंग जो आहे तो उंचवट्याचा प्रदेश किंवा डोंगर रांगा दर्शवण्यासाठी दर्शविला जातो. म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे? 3 यायला पाहिजे. चला समोर चला. खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धात उन्हाळी आयन दिन येतो? हा सुद्धा प्रश्न क्रमिक पुस्तकामधला आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, उत्तरायण आणि दक्षिणायन हे जे असतं त्याच्यामधूनच हे आयन दिन ठरत असतात. उत्तर गोलार्धामध्ये 21 जून असतो, लक्षात घ्या, आणि दक्षिण गोलार्धामध्ये जे आहे ते 22 डिसेंबर असते. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं की जेव्हा आपल्याकडे उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो. लक्षात घ्यायचं, जेव्हा आपल्याकडे हिवाळा असतो तेव्हा त्यांच्याकडे उन्हाळा असतो आणि जेव्हा त्यांच्याकडे उन्हाळा असतो तेव्हा आपल्याकडे हिवाळा असतो. पण हे सगळं जे काही ठरतं हे सूर्याच्या भ्रमणामुळे म्हणजे पृथ्वीची जे भ्रमण असतं किंवा पृथ्वीचे परिवलन किंवा परिभ्रमण असतं त्याच्यावरती ठरत असतं. पण याचं उत्तर जे आहे दक्षिण गोलार्धात आपल्याला विचारलेलं आहे. काय विचारलं बरं? दक्षिण गोलार्धात. तर याचं उत्तर काय असलं पाहिजे? 22 डिसेंबर असायला पाहिजे. ओके, हे उत्तर 21 जून जे आहे ते उत्तर गोलार्धामध्ये येतं आणि दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळी आयन दिन जो आहे तो 22 डिसेंबरला असतो. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघूया आपण समोरचा प्रश्न. त्यानंतर भूमध्य समुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण काय? तर याचं पाऊस पडतोय म्हणजे या ठिकाणी वायुभार कमी जास्त होतोय म्हणूनच पाऊस पडत असतो. याचं प्रमुख कारण काय असतं बरं? तर या ठिकाणी वायुभार पट्ट्यांचे आंदोलन हे याचं प्रमुख कारण असायला हवं. तर बघूया आपण की आयोग याचं उत्तर काय देतं, परंतु हे उत्तर याचं असेल. याच्यानंतर बघूया आपण समोरचा प्रश्न. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. कारण आता मित्रांनो, सागरी गर्ता हे आपण जगाच्या भूगोलामध्ये समजून घेतलेलं आहे. गर्ता कशाला म्हणतात? जो भाग अतिशय खोल भाग असतो त्याला आपण काय म्हणत असतो? गर्ता म्हणत असतो. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्वात खोल असणारा महासागर कोणता आहे? तो पॅसिफिक, यालाच आपण प्रशांत महासागर म्हणतो. आणि याच ठिकाणी मरियाना गर्ता असेल किंवा बाकीच्या गर्ता असतील त्या सगळ्या आढळतात. आता कशामुळे आढळतात याची कारणं आपल्याला विचारलेली आहेत. बघूया आपण. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भाग अधोगमन क्षेत्राचा आहे. अधोगमनचा अर्थच काय होतो बरं? खोलगट भागाचा आहे, म्हणजे खोल होत जातो. त्याच्यामुळे या ठिकाणी गर्ता आढळतात. काय दुसरं बघा, पॅसिफिक महासागराच्या पश्चिम किनारी भागाला समांतर पर्वतरांगा पसरल्या आहेत. पर्वतरांगामुळे तेवढा काही गर्तेवरती परिणाम पडत नाही, त्यामुळं दुसरं तो ऑप्शन असणार नाही. तिसरं बघा, पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात खंडांत उतार तीव्र आहे. आता खंडांत उतार म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की तीव्र कसा होत जातो बरं? अशा प्रकारचा तीव्र होत जातो, पण तीक्ष्ण होत नाही. आपल्याला माहिती आहे की मारियाना गर्ताची जी खोली आहे ते जवळपास 11 किलोमीटर खोल आहे, तर तेवढी आपल्याला या ठिकाणी आढळत नाही. आणि बघूया आपण चौथा ऑप्शन, पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात सागरी गर्ता मोठ्या प्रमाणात आढळतात. हे तर याचं काही असणार नाही आहे. मग आता 2 मध्ये कन्फ्युजन आहे मित्रांनो. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भागात अधोगमन क्षेत्राचा भाग आहे. अधोगमनचा अर्थच मी सांगितलं की तुम्हाला उतारी भाग आहे, तीव्र उतारी भाग आहे. आणि तिसरं ऑप्शन बघा, पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात खंडांत उतार तीव्र आहे. तर आता यापैकी याचं उत्तर कोणतं असू शकतं? तर मित्रांनो, माझ्या मते याचं उत्तर पहिलं असायला हवं. तरी आपण बघूया की आयोग याचं उत्तर काय देऊ शकतं. समजले सर्वांना? कारण गर्ता जे आहे ते पॅसिफिक महासागरामध्ये जास्त आढळतात, कारण हा सगळ्यात खोल असणारा महासागर आहे. त्याच्यानंतर बघूया आपण समोरचा प्रश्न. मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे असं आपल्याला विचारलं. मान्सूनची माघार म्हणजेच काय? रिट्रीट ऑफ मान्सून. मित्रांनो, हा सुद्धा टॉपिक आपण समजून घेतलेला आहे आणि भारताच्या भूगोलमध्ये पण आपण हे सगळ्या कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर केलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की नैऋत्य मोसमी वारे जेव्हा मलबार किनाऱ्यावरती येऊन धडकतात तेव्हा ते उत्तरेकडे जात असतात आणि उत्तरेकडे सरकत असताना ते कुठपर्यंत जातात? तर ते हिमालयाच्या पायथ्याशी जात असतात. हिमालयाच्या पायथ्याच्या परत लागून ते वापस येत असतात.
पण वापस येण्याचं कारण काय आहे? वापस येण्याचं कारण आता या ठिकाणी बघूया. नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वतरांगापर्यंत पोहोचल्यानंतर ते तिथून माघारी फिरतात. बरोबर आहे, माघारी फिरतात, पण माघारी फिरण्याचं कारण काय? दुसरं बघा, सूर्याचे भासमान भ्रमण. तिसरं ऑप्शन बघा, भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुदाब पट्ट्याचा होणारा विस्तार. आणि चौथा ऑप्शन आहे भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्न. लक्षात घ्या मित्रांनो, हे जे संपूर्ण हवामानाचा जो भाग असेल किंवा पावसाचा जो भाग असतो तो संपूर्ण कशावरती अवलंबून असतो? तो उष्णतेवरती अवलंबून असतो. सूर्याच्याच उष्णतेवरती अवलंबून असल्यामुळे साहजिकच आहे आपल्याला नैऋत्य मोसमी वारे किंवा ईशान्य मोसमी वारे, हे कमी दाबाचा पट्टा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते उष्णतेवरतीच अवलंबून असतात. त्याच्यामुळे या ठिकाणी सूर्याचे भासमान भ्रमण जे आहे हे याला कारणीभूत आहे. आणि त्याच्यामुळेच कमी दाबाचे पट्टे असतील किंवा भूमध्य सागरामध्ये असतील किंवा विषुववृत्तीय पट्ट्यावरती असणारी उष्णता असेल किंवा विषुववृत्तीय पट्ट्यापासून 23.5 डिग्री उत्तरी जर आपण गेलो तर कर्कवृत्त आणि 23.5 डिग्री दक्षिणी गेलो तर मकरवृत्त या ठिकाणी असणार आहे. सगळ्या भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना पाहायला मिळतो. त्याच्यावर जर आपण गेलो तर आपल्याला हवामान थंड पाहायला मिळतं. त्याच्यामुळे साहजिकच आहे हे संपूर्ण जे घडामोडी घडतात हे सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे घडतात, हे त्याचं प्रमुख कारण आहे. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे? तर 2 यायला पाहिजे. त्याच्यानंतर बघूया आपण समोरचा प्रश्न. यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ते सांगा. आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगा व त्याच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी जी आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे आणि या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि हे आपण शिकलेलं सुद्धा आहे. तर इथे बघूया, आता मी तुम्हाला काही डोंगर रांगा दाखवतोय. ही पहिली डोंगर रांग आहे सातपुडा. ओके, याच्या खालून एक नदी वाहते, याला आपण तापी नदी म्हणतो. त्याच्यानंतर बघा, अजून एक डोंगर रांग आहे सातमाळा अजिंठा. सातमाळा अजिंठा आहे. ओके, त्याच्यानंतर खाली एक नदी वाहत जाते जिला आपण गोदावरी नदी म्हणतो. त्याच्यानंतर अजून एक डोंगर रांग आहे, सांगा बरं. बालाघाट डोंगर रांग आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे. हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र आणि बालाघाट ह्या डोंगर रांगा आहे. सध्या एकच डोंगर रांगा असतात. त्याच्या खालून कोणती नदी वाहते? त्याच्या खालून भीमा नदी वाहते, आपल्याला माहिती आहे भीमा नदी वाहते. त्याच्या खाली कोणती डोंगर रांग आहे? तर शंभू महादेव डोंगर रांग आहे. मित्रांनो, कोणती डोंगर रांग आहे? शंभू महादेव डोंगर रांग आहे. शंभू महादेव डोंगर रांग आहे. ठीक आहे, शंभू महादेव. आता हे शंभू महादेव डोंगर रांगेच्या खाली एक कोणती नदी वाहते? तर कृष्णा नदी वाहते. कोणती नदी वाहते? कृष्णा नदी वाहते. बघा मित्रांनो, हा जो क्रम आहे तो क्रम मी तुम्हाला नेहमी सांगतोय. आता पण लक्षात घ्या, पहिली डोंगर रांग कोणती आहे जी आपल्या महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडे आहे? तर सातपुडा आहे. सातपुड्याच्या दक्षिणेस कोणती नदी वाहते? तर तापी नदी वाहते. तापी नदीच्या दक्षिणेस कोणती डोंगर रांग आहे? तर या ठिकाणी सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे. त्याच्या खाली कोणती नदी वाहते? गोदावरी नदी वाहते. त्याच्या खाली कोणती डोंगर रांग आहे? तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे. त्याच्या खाली कोणती नदी वाहते? भीमा नदी वाहते. त्याच्या खाली कोणती डोंगर रांग आहे? त्याच्या खाली आहे शंभू महादेव. आणि शेवटची नदी कोणती आहे? तर कृष्णा नदी आहे. आता बघा, हे डायग्राम जे आहे हे डायग्राम कोणत्या कोणत्या ऑप्शनला लागू पडते? बघा, सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापी पूर्णा नदी खोरे आहेत. तर आहे का? तर होय, बरोबर आहे. त्यामुळे अ बरोबर आहे. दुसरं बघा, सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिणेस गोदावरी नदीची खोरे आहेत की नाही? बघा बरं, सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिणेकडे गोदावरी नदी खोरे आहेत, अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा त्याच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे आहे की नाही? बरं, हरिश्चंद्र बालाघाटच्या खाली तर भीमा नदीचे खोरे आहेत, हे पण बरोबर आहे. शंभू महादेव डोंगर रांग व त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदी वाहते, हे सुद्धा बरोबर आहे. हे चारही जे पर्याय आहेत ते अगदी बरोबर आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय आलं पाहिजे? तर मित्रांनो, मी तुम्हाला याच्या आधी हे पण ट्रिक सांगितली होती, हे कसं लक्षात ठेवायचं. सातपुड्यातून 7 माळा काढल्या आणि हरिश्चंद्राने शंभू महादेवाच्या गळ्यात घातल्या. या टाईपमध्ये एक ट्रिक तुम्हाला मी सांगितली होती, परत सांगतोय. 7 पुड्यातून 7 माळा काढल्या आणि हरिश्चंद्राने शंभू महादेवाच्या गळ्यात घातल्या. तर यावरनं आपल्याला संपूर्ण डोंगर रांगा जे आहे ते लक्षात ठेवता येतात. तर लक्षात घ्या. त्याच्यामुळे याचं उत्तर द्यायला पाहिजे, सांगा बरं, खालीलपैकी कोणते आहेत? वरीलपैकी सर्व बरोबर आहे. वरील सर्व बरोबर आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही मित्रांनो. 100% याचं उत्तर हेच देणार आहेत. यानंतर बघूया, सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. कारण
सह्याद्रीची रांग जी आहे ती एकदम भिंतीसारखी नाही आहे, काही ठिकाणी अशी वक्राकार गेलेली आहे, त्याच्यामुळे साहजिकच आहे त्याचे कारण काय असू शकतात. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उपमापाशी केलेल्या शेषवती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे का? अगदी बरोबर आहे, झालेली आहे. दुसरं बघा, सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांची पार्श्ववर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे, हे काय याचं उत्तर बरोबर असू शकत नाही, त्यामुळे 2 नंबर चुकीचा असेल. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या तळाच्या खननामुळे ती वक्राकार झालेली आहे, हे तर असू शकणार नाहीये. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन बघा, सह्याद्रीतील पडणाऱ्या मुसळधार पर्जन्यामुळे त्याची झीज होऊन ती वक्राकार, झीज झाल्यानंतर वक्राकार होऊ शकत नाही मित्रांनो, ते पूर्णपणे कमी उंचीची होईल, त्यामुळे हे सुद्धा याचं उत्तर असणार नाहीये, याचं उत्तर पहिलं असायला पाहिजे, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा डाऊट नाहीये. त्यानंतर बघा, गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते कारण. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न राज्यांतर्गत असणारा जो लवाद असतो त्या लवादांतर्गत आहे आणि हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर भारताच्या नदी प्रणालीमध्ये हा संपूर्ण भाग जो आहे तो आपण डिस्कस केलेला आहे. याच्यात पर्याय बघा कोणते कोण दिलेले आहे. आपल्याला विचारलं की गोदावरी व कृष्णा नदीच्या तुलनेमध्ये कावेरी नदीच्या पात्रात पाण्याचे प्रमाण अधिक काय असते. नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. मित्रांनो, फक्त नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासूनच होत नाही, तर नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते केवळ आणि केवळ 3 महिन्यापर्यंतच असतात, परंतु या ठिकाणी हिवाळ्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण जे आहे त्या पात्रामध्ये पाहायला मिळतं, त्यामुळे पहिलं ऑप्शन काय बरोबर असणार नाहीये. दुसरं बघा, ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते, तर अगदी बरोबर आहे. लक्षात घ्या, तर जेव्हा नैऋत्य मोसमी वारे वर जात असतात त्यावेळेस त्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून सुद्धा इथं पाऊस पडतो, आणि जेव्हा परतीचे वारे जेव्हा ते हिवाळ्याकडे आपल्याकडे येत असतात किंवा दक्षिणेकडे परत वापसीला रिट्रीट ऑफ मान्सून म्हणतोय आपण त्याला, तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यामुळं पाऊस पडतो. म्हणजे नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी वारे या दोघांमुळे सुद्धा या ठिकाणी पाऊस पडत असल्यामुळे या नदीच्या पात्रामध्ये आपल्याला वर्षभर पाणी पाहायला मिळतं, आणि हे वर्षभर असणारं पाणी जे आहे ते सगळ्याच राज्यांना हवं आहे. आजूबाजूला असणारी कर्नाटक राज्य असेल, महाराष्ट्र असेल, खालचं तमिळनाडू राज्य असेल किंवा आंध्र प्रदेश असेल, या सगळ्या राज्यांना या नदीचं पाणी हवं आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी लवाद निर्माण झालेला आहे, लक्षात घ्या. तर ज्यामुळे फक्त ईशान्येपासूनच होत नाहीये. दुसरं बघा, कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य व नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पर्जन्यवृष्टी होते, तर ईशान्येपासून तर होतेच होते आणि नैऋत्यपासून पण होते. आणि चौथा ऑप्शन बघा, कावेरी नदीच्या उपनद्या कावेरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात, हे तर काय असणारच नाहीये. तर मित्रांनो, या ठिकाणी 2 जे पर्याय उरलेले आहेत ते 2 पर्याय आपण परत एकदा समजून घेऊया. ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते, हे याचं कारण असायला हवं, बघा कारण असायला हवं. आणि तिसरं बघा काय म्हटलेलं आहे, कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य व नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पर्जन्यवृष्टी होते. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेत, गोदावरी व कृष्णा नदीच्या तुलनेत म्हटलेलं आहे. म्हणजे गोदावरीला पाऊस कधी येतो, पाऊस पडल्यानंतर पाणी येतं, म्हणजे हे जूनपासून तर सप्टेंबरपर्यंत गोदावरीला पाणी असतं. त्याच्यानंतर कृष्णा नदीला सुद्धा कुठपर्यंत असतं, हे सुद्धा जूनपासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी पाणी असतं, म्हणजे पावसाळा असेपर्यंत पाणी असतं. आपल्याला विचारलं की कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते या दोघांच्या तुलनेमध्ये, म्हणजे याचा अर्थ जेव्हा गोदावरी आणि कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पाणी असतं तेव्हा कावेरीमध्ये पण पाणी असायला पाहिजे. याचा अर्थ नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून गोदावरी, त्याच्यानंतर कृष्णा आणि कावेरीमध्ये पण असतं पाणी. मग आता याच्या तुलनेत आपल्याला विचारलं की का जास्त पाणी असतं याच्यामध्ये, तर आता लक्षात घ्या, कारण त्याचं काय की ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे याचं उत्तर काय यायला पाहिजे, 2 यायला पाहिजे. कारण ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून प्रत्येकच ठिकाणी पाऊस पडतो अशातला भाग नाहीये. नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून सर्वत्र पाऊस पडतो आणि त्यामुळं साहजिकच आहे पूर येणार आहे आणि नदीला पाणी असणार आहे. परंतु ईशान्येकडे मात्र ईशान्य वारे जे आहेत त्याच्यापासून मात्र आपल्याला या ठिकाणी पाऊस जास्त पाहायला मिळतो. आता एक थोडंसं उदाहरण बघूया. इथे हे जे वारे जे आहेत हे ईशान्य मोसमी वारे आहेत, ईशान्य मोसमी वारे आहेत, त्यामुळे इथं उगम पावणारी कावेरी नदी जी आहे याला पाणी मोठ्या प्रमाणात पाणी असतं या नदीच्या पात्रामध्ये, पाऊस इकडे पडतो. आणि इकडे जे आहे इकडे सुद्धा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हिवाळ्यात सुद्धा आपल्याला या नदीच्या खोऱ्यामध्ये पाऊस पडताना पाहायला मिळतो. त्याच्यामुळे साहजिकच आहे कावेरी नदीच्या पात्रामध्ये वर्षभर पाणी असतं आणि हे वर्षभर पाणी असल्यामुळं सगळ्याच राज्यांना भाताचं पीक घेण्यासाठी या नदीच्या पाण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे राज्यामध्ये लवाद निर्माण झालेला आहे. समजलं? त्याच्यामुळे याचं 2 उत्तर असायला हवं. याच्यानंतर बघूया समोरचं. उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना आल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर याचं उत्तर 4 असायला हवं. आणि शेवटचं आपण या ठिकाणी बघूया. खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणते विधान बरोबर आहे
ते संकेतांचा वापर करून उत्तर लिहा असं आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा आपल्याला या ठिकाणी 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. त्यामध्ये बघा केंद्रित वस्तू बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते का? तर समोरचा आपण अजून एकदा स्टेटमेंट बघूया. हिमालयन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत. अगदी बरोबर आहे. हिमालयन प्रदेशात केंद्रित वस्त्या कशा आढळणार आहे? संपूर्ण उंचवट्याचा भाग असल्यामुळे आपल्याला सगळे लोक एकत्रित ठिकाणी असताना पाहायला मिळत नाहीत. असं वेगवेगळ्या ठिकाणी थोडे पाहायला मिळतात, ज्यामुळे साहजिकच आहे हे बरोबर आहे. आणि केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळं याचं उत्तर काय यायला पाहिजे सांगा बरं? तर याचं उत्तर दोन्ही बरोबर यायला पाहिजे. फक्त 1 आणि 2 बरोबर आहेत. याचं उत्तर काय यायला पाहिजे? 3 यायला हवं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी 15 प्रश्नांची संभाव्य उत्तरं बघितली आहेत. यातले मॅक्झिमम प्रश्नाचे उत्तर जे आहेत तेच आपल्याला आयोग देईल, पण काही प्रश्न असे असतील की ते कन्फ्यूज आहेत, त्याच्यामुळे आपल्याला आयोगाचे आन्सर की येईपर्यंत वाट बघावी लागेल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय. सी यू. टेक केअर. बाय बाय.